कार मंडळी कसे आहात सगळे मस्त आहेत का? तर आज आहे रविवार म्हणजे संडे, आज सुट्टी आहे. तर आजचा तर स्पेशल ब्लॉग तर येतच असतोय. आणि आता सकाळचे वाजले तर 8:30. तर जायचं आहे आता थोडं बाहेर, जरा 8 दिवसाचं बाजार असतोय तिकडे जायचं आहे. तर बघा कंटिन्यू पुढे. आणि सध्या तर आता काय काम तर नाही काय नाही, तर आपले ब्लॉग तर येतच राहणार आहे. तर बघा कंटिन्यू. आणि नवीन जर चॅनल असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला कोणीही विसरू नका. आणि न स्किप करता सगळ्यांनी नक्की बघा. तर आता निघालेलो आहोत आम्ही बाजारला. आणि आठवड्याचा बाजार असतो. तरी जाताना बघा ही आमची आहे शाळा. इथंच माझं पण शिक्षण झालेलं आहे 10वीपर्यंत. आणि आता आपला हा गावचा रस्ता आहे. तर निघलोत आता पुढे आल्यानंतर हे आहे सकाळचं लोकेशन आणि वातावरण. हे आहे नॅशनल हायवे, आमचं सोलापूर हायवे. नंतर पोहोचलो थेट आपल्या आठवडी बाजारामध्ये. आणि तिथं सगळी गर्दी बघा, कशी खरेदी चालू आहे. आणि आपण पण खरेदी करणार चालू केलेलीच आहे आता. आणि सगळे एक एक वस्तू घेतल्यानंतर आपला बाजारात फेरफटका चालू आहे. कारण आल्यानंतर तर सगळीकडे तर बघायलाच पाहिजे कुठे काय भेटतंय काय नाही, आणि नवीन काय येते का नाही ते पण बघायलाच पाहिजे नाही का. आणि पुढे गेल्यानंतर तिथे एक आजीचं आणि एका माणसाचं असं भांडण लागलं होतं काहीतरी. त्यांचं कशावरनं काय झालं तर माहीत नाही, पण एकामेकाला बोलणं चालू होतं. परत तिथं आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही आणि आपलं पुढे निघून गेलो. बघा त्यांचं काय चाललेलं आहे नंतर. कांदे घ्यायला लागले ना कसे बाजार वगैरे आटपून आता आम्ही निघलो घरी. आणि हा जास्त काही लांब नाही आमच्या गावापासून. बाजारला जास्तीत जास्त 5 ते 6 किलोमीटर आहे. परंतु प्रत्येक आठवड्याला प्रत्येक रविवारी भरलेलंच असतं. आणि हा आमचा चौक म्हणजे जिथून आम्हाला गावाकडे एंट्री करावं लागते तिथून रस्ता आहे. वरी ब्रिज आहे आणि खालून आपल्याला जायचा रस्ता आहे आता गावाकडे. चला मित्रांनो, जस्ट आलो घरी. आता शेतात जायचे तर थोडं काम आहे. आत्ताच आलेलं आहे, मग अशी बोललो तुम्हाला की जायचं आहे थोडं बाहेर. ते मग जाऊन आलो आता पुढं जायचं शेतात. तर आपला व्हिडिओ तर कंटिन्यू राहणारच आहे. आणि न स्किप करता परत एकदा रिक्वेस्ट आहे सगळ्यांनी न स्किप करता सगळ्यांनी बघा. आणि कमेंट एक कराच नक्की आठवणीने. आणि काय वाटतं तिथे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा पुढे कंटिन्यू. चला निघतो आता शेताकडं. तर शेताकडलं बी तुम्हाला लोकेशन भेटेलच. नंतर बघा कंटिन्यू. आमच्या गावाचा रस्ता, गावाकडे शांत वातावरण आज. कारण आता दुपारचा टाईम आहे त्याच्यामुळे सगळे शांतच असतात हे गावात. तर आता शेताकडल्या रस्त्याकडे तर निघालोच आहे मी. आमचा रस्ता म्हणजे भारीच आहे. फायनली शेतात त्या दिवशी बघा गंज फायनली पोहोचले आता शेतामध्ये. गहू तर आता आहे थोडं काम. कारण हे जे गहू वगैरे वाळू टाकलेले होते ते आईला मदत करू लागायची थोडी. नंतर ते थैल्या वगैरे भरायच्यात आणि नंतर आतमध्ये पण ठेवायचे. तर आपला ब्लॉग आता थोडा एंड करू. आणि सगळ्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला पण कोणी विसरू नका. चला भेटू नंतर नेक्स्ट ब्लॉग.